आज आमदार पदाची शपथ घेतली आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथ घेतली नाही, कसं पाहताय? तर महाविकास आघाडीने शपथ घेतली नाही हे खरं आहे, पण का घेतली नाही हे नाही आम्हाला माहीत का घेतली नाही. कारण का आम्ही सभागृहामध्ये होतो, तर बाहेर येऊन काही त्यांनी स्टेटमेंट दिले असतील तर काय ऐकलं नाही आम्ही. पण का घेतली नाही हे काय मला काही कल्पना नाही त्याची. खरं तर मार्कडवारी ज्या ठिकाणी वोटिंग झालं नाही त्या ठिकाणी हे सरकार कुठंतरी लोकशाहीवर वरवंटा फिरवण्याचं काम जे आहे ते या सरकारकडून केलं जातं असा आव्हाडांचा आरोप आहे. कसं काय असतंय, बोलायला काही संधी नसली ना व काहीतरी बोलायचं. आता VM मशीन कुणी आणल्या? काँग्रेसनंच आणलेलं आहे. मग आता काहीतरी बोलायचं पण बोलायचं. आता बोलायला आहे काय त्यांचं? काहीच नाही ना. त्याच्यामुळे बोलायचं. आणि आज शपथ न घेणं, उठून येणं हे मतदारांचा अपमान आहे, जनतेचा अपमान आहे. ज्यांनी मतदान केलं तुम्हाला, ज्यांनी निवडून दिलं त्यांचा तुम्ही अपमान करता अक्षरशः. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातली 5 वर्षामध्ये बरेच तुम्ही कामं केली असतील, मात्र या पुढल्या 5 वर्षामध्ये कोणकोणते कामं प्रामुख्याने केले जाणार असं काही सांगता येईल? नाही, आता पुढल्या 5 वर्षामध्ये जे राहिलेले कामं आहेत, गावाला मेन रस्त्याला जोडणे, पाण्यावर काम करणे, लाईट विजेवर काम करणे आणि तीर्थक्षेत्राचा बऱ्यापैकी विकास करणे, पर्यटनस्थळाचा विकास करणे, असे अनेक कामं आहेत, भरपूर कामं आहेत. कारण का 50 वर्षाचा बॅकलॉग होता, तो काय 5 वर्षामधून भरून निघणारा नव्हता. मला तर 2.5 वर्ष मिळाले. त्याच्यामुळं आणखीन या येणाऱ्या 5 वर्षामध्ये बहुतेक पूर्ण काम करू शकू असं मला वाटतं आहे. धन्यवाद. हे होते रत्नाकरजी गुट्टे आणि त्यांनी या दरम्यान दिलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर ससानेसोबत सूर्य दुजमडिया, मुंबई.